नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इट्स ओनली स्टडी टाईम. आज आपण इंग्रजी व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, पार्ट ऑफ स्पीच. इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी शब्दांचा योग्य वापर कसा करायचा हे पार्ट ऑफ स्पीचमुळे समजते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे वाक्यातील शब्द कोणते काम करतात त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या गटात विभागले जाते. त्यांनाच पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. इंग्लिश ग्रामरमध्ये पार्ट ऑफ स्पीचचे 8 प्रकार आहेत. चला तर मग एक एक करून समजून घेऊया. तर 8 प्रकार असे आहेत पहा: नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. पार्ट ऑफ स्पीचचे हे 8 प्रकार आहेत. फर्स्ट प्रकार अभ्यासू, नाऊन. नाऊन मीन्स संज्ञा. आता त्याची इंग्लिश डेफिनेशन पहा. अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. ज्या शब्दाने व्यक्ती, वस्तू, स्थान किंवा भावना यांचे नाव कळते त्याला नाउन असे म्हणतात. एक्झाम्पल्स पहा. राम, स्कूल, बुक, हॅपीनेस. सेंटेन्स पहा. राम इज रीडिंग अ बुक. सेंटेन्समध्ये राम, अ बुक हे नाउन ॲज अ नाउन आलेले आहेत. दुसरा प्रकार पहा, प्रोनाऊन. प्रोनाऊन मीन्स सर्वनाम. इंग्लिश डेफिनेशन पहा त्याची. अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन. नाउनच्या जागी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन होय. एक्झाम्पल: ही, शी, इट, दे. सेंटेन्स पहा. राम इज माय फ्रेंड, ही इज व्हेरी काइंड. या सेंटेन्समध्ये राम हे नाऊन आहे, तर राम या नाऊनबद्दल आलेलं प्रोनाऊन म्हणजे ही हे आहे. पार्ट ऑफ स्पीचचा तिसरा प्रकार वर्ब. वर्ब मीन्स क्रिया. डेफिनेशन पहा. अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बिईंग. म्हणजेच क्रिया किंवा काम दाखवणारा शब्द म्हणजे वर्ब असतो. तर एक्झाम्पल पहा. रन, इट, राईट, रीड. प्रत्येक वर्ड यामध्ये ॲक्शन दाखवतो, त्याच्यामुळे हे वर्ब काम करतात. सेंटेन्समध्ये त्याचा उपयोग पहा. शी राईट्स अ लेटर. ती पत्र लिहित आहे. त्याची ॲक्शन, तिचं कार्य दाखवत आहे, म्हणून ते राईट्स हे वाक्यामध्ये वर्ब आहे. चौथा प्रकार ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. इंग्लिश डेफिनेशन पहा. An adjective is a word that describes a noun or pronoun. नाउन किंवा प्रोनाऊनची विशेषता सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह होय. डेफिनेशन पाहिली. पुढे एक्झाम्पल पहा. ब्युटिफुल, बिग, हॅपी हे आहेत ॲडजेक्टिव्ह्ज. सेंटेन्समध्ये त्याचा उपयोग पहा. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ती खूप सुंदर मुलगी आहे. मुलगी, गर्ल हे नाऊन आहे आणि त्या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच ब्युटिफुल हा ॲडजेक्टिव्ह आहे. पाचवा प्रकार पहा, ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. इंग्लिश डेफिनेशन पहा त्याची. An adverb is a word that modifies a verb, adjective or another adverb. म्हणजेच वर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा दुसऱ्या ॲडवर्बबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब होय. एक्झाम्पल पहा. क्विकली, स्लोली, व्हेरी. सेंटेन्समध्ये यूज पहा कसा केलेला आहे. ही रन्स क्विकली. तो वेगाने धावला.
क्विकली म्हणजे फास्ट, ज्याला आपण म्हणू. क्विकली हे काय आहे? ॲडवर्ब आहे. पुढे पहा प्रिपोजिशन, संबंधदर्शक शब्द. A preposition is a word that shows the relationship between a noun or pronoun and another word in a sentence. पहा, नाउन किंवा प्रोनाऊन आणि दुसऱ्या शब्दांमधील संबंध दाखवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन होय. एक्झाम्पल: इन, ऑन, अंडर, बिटवीन. सेंटेन्समध्ये कुठे आणि कसा त्याचा उपयोग होतो हे पाहूया. द बुक इज ऑन द टेबल. बुक टेबलवर आहे, टेबलावर. ऑन काय आहे या ठिकाणी? प्रिपोजिशन. नेक्स्ट, कंजक्शन मीन्स उभयान्वयी अव्यय. अ कंजक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन्स वर्ड्स, फ्रेजेस और सेंटेन्सेस. दोन शब्द किंवा वाक्य जोडणारा शब्द म्हणजे कंजक्शन होय. तर पहा, या ठिकाणी कंजक्शन दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचे कार्य करतो. एक्झाम्पल पहा: अँड, बट, बिकॉज. सेंटेन्समध्ये त्याचं कशा प्रकारे वर्क असतं? आय लाईक टी अँड कॉफी. मला चहा आवडतो आणि कॉफीसुद्धा आवडते. चहा आणि कॉफी दोन्ही आवडतं. तर या दोन, टी अँड कॉफी, या दोन्हीला जोडण्याचं काम जो केलेला वर्ड्स आहे तो कुठला? अँड, म्हणजेच हे कंजक्शन आहे. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन, उद्गारवाचक शब्द. An interjection is a word that expresses sudden emotion. Means अचानक भावना व्यक्त करणारा शब्द म्हणजे इंटरजेक्शन होय. आपण मराठीमध्ये म्हणतो अचानक निघणारे उद्गार. अबब, केवढा मोठा साप. त्याच पद्धतीनं इंग्लिशमध्ये पहा कुठले आहेत वर्ड्स. एक्झाम्पल्स: वाव, ओ, हुर्रे. सेंटेन्स पहा: वाव, धिस प्लेस इज ब्युटिफुल. वाव, त्याच्या पुढे एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे. पहा, वाव हा एक्सक्लेमेटरी मार्क्स असलेला एक्सक्लेम्ड वर्ड आहे, त्याच्यामुळे त्याला इंटरजेक्शन वर्ड्स असं म्हणू आपण. अशा पद्धतीने आपण आज पार्ट ऑफ स्पीचचे 8 प्रकार शिकलो आहोत. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड लास्ट इंटरजेक्शन. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.